भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी बविआ मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन भिवंडी येथे करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कांग्रेस पार्टीचा जय असो। लोकसभा चुनाव का बिगुल बज चुका है और हमारे लिए बड़ी खुशी की बात है कि कांग्रेस पार्टी ने माननीय सुरेश टावरे साहब को हमारे बीच में उम्मीदवार बनाकर के भेजा। एक बार जोरदार तालियों से। लोकसभा में जो जिस तरह का माहौल देखने को मिल रहा है, जिस तरह से खासदार कपिल पाटिल का विरोध देखने को मिल रहा है, तो इंशाअल्लाह 23 तारीख को वो माजी खासदार होने वाले हैं और सुरेश टावरे साहब खासदार होने वाले। मैं सबसे पहले गुजारिश करूंगा भिवंडी शहर के जिला अध्यक्ष से कि आप हम सब की तरफ से, पूरी कमेटी की तरफ से सुरेश टावरे साहब का आप उनका स्वागत करके जिला जब भिवंडी लोकसभा मतदान क्षेत्र अलग हुआ, बहुत सालों बाद में इसको जनरल कैटेगरी का दर्जा दिया गया 10 साल पहले। उस वक्त भी भिवंडी वालों ने बहुत बढ़ चढ़कर हिस्सा लेकर कांग्रेस पार्टी को भरघोष मतों से चुन के दिया था। कई मर्तबा 2014 का मोदी का दौर होने के बावजूद भी भिवंडी शहर ने अपनी पूरी ताकत बता दी थी, मगर ग्रामीण से कुछ मतदान नहीं होने की वजह से अपना कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता जो भी था कैंडिडेट वो गिर चुका। आप सबसे विनती है, इस बार पूरे कोकण पट्टे में भिवंडी एक ऐसी सीट है जो चुन के आ रही है और वो चुन के आने वाली है। कांग्रेस पार्टी का जो कैंडिडेट है, जो अगर चुन के यहाँ से जाएगा तो ही हम अच्छे से रह पाएंगे। ये 5 साल में आपने देख लिया है देश की क्या हालत की है। कभी नोटबंदी करके हंसाते हैं, नोटबंदी करते फॉरेन में जाके ताली मार के हंसाते हैं, बोले मैंने क्या किया, हमारे देशवासियों को भिखारी बना दिया। कभी अटैक के ऊपर बात करते हैं, बहुत सारी ऐसी बातें हैं। अभी आगे और भी होगी 1 महीना भर। मैं मुबारकबाद दूंगा टावरे साहब के इस कार्यालय के उद्घाटन पे आप सबको। आज गरज आहे त्यांची, पटकुड्या माणसांची नाही, पटकुड्या मतदारांची नाही, कणखर माणसांची गरज आहे आपल्याला, कणखर कार्यकर्त्यांची गरज आहे, कणखर नेत्यांची गरज आहे। तुमच्यात ऊर्जा पाहिजे, शक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे, नाहीतर कोण गेला आज हल्दीला नाही, इकडे मतदान होणार नाही असं नाही झालं पाहिजे। हल्दीला जा, लग्नाला जा, पण मतदान येऊन टेका, मतदान शिक्का मारा। हम रो रो करके मर गए तेरी याद में, हम रो रो करके मर गए तेरी याद में। टावरे साहब, जीने का कितना वक्त मिला, 5 बरस तेरी कम में। जरा दिल से पुकार के तो देखो, जरा दिल से पुकार के तो देख, शमशान से वोट देंगे मिलके आपको, हम रो रो करके। सारे लोग ये कहते हैं मोदी बहुत अच्छा मुकर्रिर है। क्या अच्छा मुकर्रिर है? जिस तरीके से हमारे खाल के कार्यकर्ता ने जिस तरीके से तकरीर की, उससे अच्छी तकरीर मोदी भी नहीं कर सकते। मोदी साहब तो तकरीर करते हैं कि ताली बजाते हैं, यही समझ में नहीं आता। 5 बरस तो उन्होंने ताली बजाया है, किसी चीज की न तरक्की हुई न कोई काम हुआ है। इसलिए आप लोगों को ज्यादा सोचने की कोई जरूरत नहीं है। वैसे भी आप लोग कांग्रेस के लोग हो, आप लोगों को जाकर हर आदमी को यह समझाना है, हमारे साथ में किसान है। हमेशा हम लोगों की कांग्रेस कमेटी से लेकर आज से 30-40 बरस पहले लोकसभेचे उमेदवार, लोकप्रिय उमेदवार माननीय तावरे साहेब, तसेच
पप्पू रानका जी, रानी अग्रवाल जी, कमलाकर टावरे जी, गोलब जी, चिखलीकर, जय अय्यर आणि रमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना आनंद होत आहे की एक आपला माणूस, ज्याला आपण आपला म्हणू असा माणूस माननीय सुरेश तावरे यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं, अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. मित्रो, नुसता आनंद व्यक्त करून चालणार नाही. आपल्या समोर फार मोठी आव्हानं उभी केलेली आहे, आव्हानं आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून सांगतोय की कोणी गाफील राहू नका. मला पूर्ण कल्पना आहे की या भिवंडीनी, जिथे आपण इथे आज मीटिंग घेतोय, त्या भिवंडीनी, या भारतामध्ये या भिवंडीचं नाव झालेलं आहे. या भारतामध्ये महापौर बसवलेला आहे. जिथे संपूर्ण काँग्रेसची पडझड जेव्हा चालू होती त्यावेळेस काँग्रेस पक्षाने पहिला महापौर इथे दिला. त्यावेळेस दळवीजी, तसेच 47 नगरसेवक या भिवंडीमधून काँग्रेसचे निवडून आणले. आणि असं असताना सुद्धा जर या भिवंडीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने जर लीड दिला नाही तर तुम्ही देणार याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. अच्छे दिन का नाही तुम्ही आणू शकलात. प्रत्येक इथे येणाऱ्या कॅन्डिडेटला, सगळ्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना साला लाथांनी तुडून द्या. लाथा मारल्या तरी चालतील. माझी तुम्हाला विनंती आहे की 2-2 तरी कानफडात इथल्या जो कोणी येईल, तुमच्याकडे उमेदवार येऊ नाही तर कोणी येऊ, काय झालं त्याला मी जबाबदार आहे. मला फोन करा. ते पोलीस डिपार्टमेंट असो, कोणी असो, मी तुमच्या पाठीशी भावासारखा खंबीर करतो. आणि हे आश्वासनं तुम्ही पुढे काय केली, आम्ही तुमच्यावरती का गुन्हा दाखल करू नये असं विचारा त्यांना. पंतप्रधान मोदीवर आम्ही गुन्हा दाखल का करू नये. आम्हाला जनतेला फसवलं. जनतेचे आज 12 वाजवले, 3-13 वाजवले. अशा आमच्या या पंतप्रधानाला आम्ही का नाही अटक करू हा त्याला सवाल विचारा. साधा सवाल विचारू नका, कारण निगरगट्ट लोक आहेत, गेंड्याची कातडी आहे. एक कानफडात देऊन त्यांना सांगा, म्हणजे परत दुसऱ्या घरात जाणार नाही. सबसे पहले मैं राहुल गांधी जी, खड़गे साहब और अशोक राव चौहान साहब का शुक्रिया अदा करता हूँ, जिन्होंने आज हमारे भिवंडी लोकसभा के लिए एक अच्छा उम्मीदवार जो सबके चहेते सुरेश तावरे साहब को उम्मीदवारी दी. इसके लिए शुक्रिया अदा करता हूँ. और आज पूरी पार्टी की तरफ से ये बहुत खुशी की बात है, भिवंडी शहर में पहले ऑफिस की ओपनिंग हो रही है, इसके लिए मैं सुरेश तावरे साहब को मुबारकबाद देता हूँ. दोस्तों, साथियों, इलेक्शन शुरू हो चुका है. अब हम लोगों की जिम्मेदारियां बढ़ गई है. जो बुनियादी काम है उस पर हमको ज़्यादा ध्यान देना है. खाली हम ये पूछ रहेंगे वहाँ हमारी लहर अच्छी है, मोदी जी आए थे, कुर्सी खाली है, या वहाँ पे बीजेपी का प्रोग्राम फेल हो गया, वो बूथ टाइमिंग में हमको रहना नहीं है. हमारा फर्ज बनता है हर कार्यकर्ताओं का, हर पदाधिकारियों का, हर नगर सेवकों का अपने अपने एरिया में घर घर जाके प्रचार करें कि ये 5 साल का पीरियड किस तरीके से हम लोग दुख में गुजारे हैं. जो बीजेपी सरकार, मोदी जी ने जो 5 सालों पहले वादा किया था, मैं समझता हूँ एक वादे में वो कामयाब नहीं हुए. वो हमेशा कांग्रेस पार्टियों पे भ्रष्टाचार का आरोप लगाए, लेकिन साबित हो गया ये 5 साल में किसने भ्रष्टाचार किया. भाजपा सरकार इतना भ्रष्टाचार मैं समझता हूँ किसी ने नहीं किया. सिर्फ अडानी, अंबानी और बड़े लोगों का सिर्फ उन्होंने फायदा करवा के दिया. 2019 के इलेक्शन में सुरेश तावरे के कार्यालय का जो ओपनिंग किया गया, उसके लिए मैं सुरेश तावरे साहब को मैं मुबारकबाद देता हूँ कि सुरेश तावरे का आज बाकायदा तौर पर कार्यालय का ओपनिंग हुआ है. ये कार्यालय का ओपनिंग बहुत ही कम टाइमिंग में और पूरे शहर में
इसकी मालूमात ना देते हुए चंद लोगों को मालूमात देने के बाद भी इतनी बड़ी तादाद में लोग यहाँ पर उपस्थित हुए, उसके लिए सबसे पहले मैं लोगों को मुबारकबाद देता हूँ दिल के गहराइयों से। क्या जिस जज्बात के साथ आप लोग यहाँ मौजूद हैं, जिस जज्बात के साथ आप लोग यहाँ आए, ये साबित करता है कि आने वाला जो इलेक्शन है 29 अप्रैल का, उस दिन जरूर सुरेश टावरे को भारी तादाद में कांग्रेस पार्टी में मोहर लगा के आप लोग कामयाब करेंगे। मैं इससे आप लोगों से उम्मीद रखता हूँ। रह गई बात पिछली गवर्नमेंट की, मोदी जी की सब जो झूठे वादों की, जिस वक्त 2014 का इलेक्शन चल रहा था, हमको ऐसा लग रहा था कि मोदी जी अभी 2014 के इलेक्शन में प्राइम मिनिस्टर आज बनेंगे और दूसरे दिन से सब फ्री में मिलना शुरू। ऐसा लगता था कि हमको डीजल पेट्रोल के कुछ पैसा नहीं देना पड़ेगा, 10-20 रुपये लीटर में मिलेगा। हर चीज़ अभी हमारा जो गैस है हमको 400 रुपये में लेना पड़ रही है, कांग्रेस गवर्नमेंट हमको 200 में मिलेंगी, 250 में मिलेंगी। मगर आज ये हालत है कि 450 के 1050 रुपये हमको देना पड़ रहा है, 1040 रुपये देना पड़ रहा है, यानी डबल से भी ज़्यादा रेट। यानी पहले हम सुनते थे कि फिक्स डिपॉजिट में अगर पैसा डालो 5 साल के बाद तो डबल हो जाता है, मगर अभी फिक्स डिपॉजिट में भी डबल पैसा नहीं होता, उसका भी टाइम लिमिट बढ़ गया है। मगर मोदी जी का बढ़ते ही जा रहा है। आज हर नौजवान को मोदी जी तकरीर करते थे, आप लोगों को नौकरी चाहिए कि नहीं चाहिए, आपको रोजी रोजगार चाहिए कि नहीं चाहिए, सब बोलते चाहिए। तो वो कहते थे कि मैं 2 करोड़ लोगों को हर साल नौकरी दूंगा। अरे दोस्तों, 2 करोड़ लोगों को नौकरी देने की दूर की बात रह गई, आज मोदी जी ने पूरे देश के अंदर नौकरी पे बंदी लगा दी है। गवर्नमेंट जॉब के ऊपर कंप्लीट बंदी लगा के रखी है। गवर्नमेंट जॉब के अंदर जब भी हम गवर्नमेंट से बात करते हैं, क्योंकि हमारे भिवंडी महापालिका में 800 जगह वेकेंट है, 800 जगह हमारे पास वेकेंट है, जिसके अंदर 451 तो कलर की जगह। मगर जब भी हम गवर्नमेंट से संवाद करते हैं, जब गवर्नमेंट को लिखते हैं, तो गवर्नमेंट बोलते हैं कि आप ठेके पद्धति पर, यानी कोई कॉन्ट्रैक्टर को आप ठेका दो, वो कॉन्ट्रैक्टर तुमको आदमी देगा और वो आदमी को कॉन्ट्रैक्टर का रहेगा, म्यूनसिपालिटी का कर्मचारी न रहेगा। कल का टाइम ऐसा था कांग्रेस गवर्नमेंट के टाइम में कि लोग सोचते थे कि मेरी बच्ची काम पे लग जाएंगी, मेरी बच्ची को नौकरी मिलेगी तो मेरी बच्ची की शादी हो जाएगी, मेरा बच्चा नौकरी पे लग जाएगा तो मेरे बच्चे की शादी हो जाएगी। इन्होंने नौकरी सबके मुंह से छीन ली। 2 करोड़ नौकरी देने का वादा करने के बाद नौकरी ही देना बंद कर दिया। अगर 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। ती घोषित होता वेळे आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये सर्वांनी वेगवेगळे गोष्टी ऐकल्या होत्या, परंतु मी आज सर्व आपण कार्यकर्तेच आहोत। प्रत्येकाची इच्छा असतो, कोणाला नगरसेवक बनायचे, आमदार बनायचे, खासदार बनायचे। आता ते दिवस गेले का तुम्ही जर जनतेच्या मध्ये नसले, जनतेची कामं केली नाही तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही। तुम्ही पक्षाचे निष्ठावर राहिले नाही तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही। एका पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले, इकडनं तिकडे फिरत राहिले तर माझ्या मते तरी त्यांना आपला पक्ष तिकीट देणार नाही। त्याचं उदाहरण मी आहे, कारण मी पक्ष सोडला नाही। मी विद्यमान खासदार असतानाही 2014ला माझा तिकीट कट केला। मला इतर पक्षांनी ऑफर दिली तरी मी त्या पक्षाचं तिकीट घेतलं नाही आणि मी माझ्या पक्षाच्या निष्ठावर राहिलो, काँग्रेस पक्षाच्या निष्ठावर राहिलो। म्हणून आज मला आपले आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी मला आज इथला भिवंडी लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे। परंतु ते घोषित करण्याकरता आपल्या प्रदेशचे आदरणीय अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब, माननीय कोकण विभागाचे सेक्रेटरी PM संदीप साहेब, आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या शिफारशीवरून मला आपले आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी इथनं उमेदवारी घोषित केलेली आहे।
म्हणून आता तुम्ही कामाला लागा आणि निष्ठावून राहून आपले स्वप्न पूर्ण करा. आणि मी आता आपल्या भिवंडी लोकसभेच्या बाबतीत आणि पूर्ण देशाच्या बाबतीत इथे सांगितलेलं आहे. मी भिवंडी लोकसभेच्या बाबतीत एवढं बोलेल तर जी आज परिस्थिती आपण भिवंडी लोकसभेची बघतो, भिवंडी शहराची बघतो, ही तुम्ही 2014 पूर्वी नव्हती. 2014 नंतर ही वाईट परिस्थिती झाली जेव्हा भाजपा गव्हर्नमेंट आलेली आहे. आणि जे आपले विद्यमान आताचे खासदार आहेत यांच्याबद्दल पूर्ण लोकसभेमध्ये जी नाराजगी आहे त्याचं कारण एक मी हेही समजतो का ज्या वेळेला 2009 ते 2014 मध्ये 14 पर्यंत मी खासदार होतो त्यावेळेला माझं काम इथेच तुम्ही पाहिलं असेल, याच कार्यालयातून माझं काम करण्याची कार्यपद्धती आणि जे नंतर खासदार झालेले त्यांची कार्यपद्धती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ह्याच तुम्ही कार्यालयामध्ये बघितलं असेल, इथे टेबल होतं माझं. सर्वसामान्य व्यक्ती येऊन आपले जे पण काय काम होतं ते माझ्या टेबलावरती येऊन हात ठेवून मला सांगायचे आणि जे व्हायचं ते मी त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करत असायचो. तेच तुम्ही आताच्या खासदारांच्या कधी गेले असणार त्यांच्या कार्यालयात किंवा घरामध्ये तर तुम्ही बघितलं असेल तासनतास बसावं लागतंय असे लोक सांगतात, ते मी बोलतोय आज. तर हा सर्व फरक आहे. पुन्हा मी जेव्हा खासदार होतो त्यावेळेला मी कधी कोणाकडे पावती पाठवली नाही. तुम्ही माझं नाव कधी कोणत्या भ्रष्टाचारामध्ये ऐकलं नसेल. तुम्ही माझं नाव कधी कोणाकडे हप्ते मागतोय हे बघितलं नसेल. तुम्ही माझं नाव कधी कोणाच्या गावामध्ये आपसामध्ये भांडणं लावून देण्याचं काम हे मी कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. कारण जो पण कोणी माझ्याकडे काय काम घेऊन येतो किंवा कोणाची भांडणं होतात तर माझी मनापासून इच्छा असतो का ते त्यांचं भांडण आपसामध्ये मिटवावं. मी तुम्हाला सांगतोय जेव्हा खासदार होतो त्यावेळेला मलाही बरेच फोन यायचे का आमचं असं भांडण झालंय, तुम्ही जरा पोलीस स्टेशनमध्ये फोन करा. तर मी पोलीस स्टेशनमध्ये फोन करायचो आणि पहिलं हे सांगायचो पोलीस जे पण PI असायचं त्यांना का त्यांचं दोघांचं आपसात भांडण झालेलं आहे, दोघांना एकत्र बसवा आणि ते मिटवा. मी कधीही असं फोन करून हे नाही सांगितलं की कोणाला आतमध्ये टाका आणि कोणाला बाहेर टाका, हे मी कधीही सांगितलं नाही. तर आपसामध्ये मिटवा हेच सांगितलेलं आहे आणि हेच मी सांगत राहणार आहे. आणि ह्याच दृष्टीने आपल्याला प्रत्येकाकडे मतदान मागण्यासाठी जायचं आहे. जे आज भाजपा सरकारने जे काय देशामध्ये केलेलं आहे, आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये केलेलं आहे, हे आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. ह्याच कारणामुळे विद्यमान खासदारावरती बरेचशी नाराजगी आहे आणि त्यांनाही आपल्याला जवळ घ्यायचं आहे. जे त्यांच्या विरुद्ध आहेत सर्वांना आपल्याला समाविष्ट करायचं आहे. कारण ज्या वेळेला इथे मी बसायचो काम करण्यासाठी तर तेव्हा मी कोणीही माझ्याकडे आलं तर मी त्याला कधी हे नाही विचारलं तर तू कोणत्या धर्माचा आहे, तू कोणत्या जातीचा आहे, इथपर्यंत सांगतोय. कधी विचारलंही नाही तर तू कोणत्या पक्षाचा आहे. जेव्हा काम घेऊन आलं त्याचं मी काम केलेलं आहे. तर सर्व पक्षांना आपल्याला मतदान करणार आहे तरी सर्व पक्षांशी आपण संपर्क साधा. आज हा आपला छोटा ऑफिस आहे परंतु मला वाटतो का आपण जास्ती कमी आणखी मोठं आपण ऑफिस कुठे जागा आपण चांगली शोधू आणि तिथे सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू. सर्वजण आले, सर्वांचा खूप खूप आभार, धन्यवाद. जय जय. उमेदवार यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय आपले लोकप्रिय उमेदवार तावरे साहेब यांच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला.